नमस्कार मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस अनुदान याबद्दल नवीन अपडेट माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे. त्याआधी आपण बघू की तुमच्या नुकसानासाठी तुम्हाला किती पैसे मिळणार आहे. धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 1 हेक्टर कापसासाठी 5,000 रुपये मिळणार आहे. तसेच 1 हेक्टर सोयाबीनसाठी देखील तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहे. याचप्रमाणे तुमचं कपाशीचं नुकसान हे 2 हेक्टर झालं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. तसेच 2 हेक्टर सोयाबीनचं नुकसान झालं असेल त्याचे 10,000 रुपये मिळतील. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे अर्ध्या एकरपेक्षा कमी झालेलं आहे, तर सरसकट त्या सगळ्यांना 1,000 रुपये देण्यात येतील. धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलेली आहे, तर बघूया ती अपडेट काय आहे. 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5,000 रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महा-आय-टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत दिले आहेत. या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये असा एकूण 4,194 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे की पात्र शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून त्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत.